सो इथे ना वेगळ्या तऱ्हाचे एकदम असे खेकडे आहेत जे वरती रूफवरती गेले. सो आम्ही लोक आता एक गेम खेळतोय त्याच्यात गोंडू शेट लिपसिंग करतील गाण्याचं. सो हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात? एकदम मजेतच असाल. सो काल तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण लोक सेबू सिटीला फिरत होतो आणि आज त्याच सिटीवरून आपण निघाले आहोत ॲलिग्रिया या गावी जाण्यासाठी. हे गाव बेसिकली सेबू या प्रांतातलंच आहे. अगदीच छोटंसं गाव आहे आणि अरे माझी लाड करते गोंडू. आणि हो, सो समुद्राच्या काठावरती स्थित असं हे गाव आहे. व्ह्यू तसा तर एकदम स्पेक्टॅक्युलरच असणार आहे. तुम्ही हा व्लॉग पूर्ण लास्टपर्यंत बघा, तुम्हाला व्ह्यू आणि सगळ्याच गोष्टी आपण दाखवू. पण हो, ॲज युजल जसं बबलू शेटबरोबर फिरतोय तर रॉयल्टी तर आपण घेऊनच चालणार. तर मग सेबू सिटीवरून आम्ही अराऊंड 3.5 तासाचा जो जर्नी आहे तो एका प्रायव्हेट कॅबने केलेला. ही बघा बबलू शेट तिचे इयरफोन्स घालून फुल वाईब करते. ऑफकोर्स कोणतं तरी रोमॅन्टिक गाणंच ऐकत असेल ती, नो अदर सॉन्ग. आणि आता नेक्स्ट आपण एक गेम खेळायला घेऊया, बघूया. सो आम्ही लोक आता एक गेम खेळतोय त्याच्यात गोंडू शेट लिपसिंग करतील गाण्याचं. तुम्हाला ते ऐकलं जाईल आणि मी गेस करणार, मग नंतर मी लिपसिंग करणार आणि गोंडू गेस करणार. तुम्हाला सॉन्ग चॉईसेस पण डिफरन्स दिसेल. सो चालू करूया. तिथे बघून लिपसिंग, तिथे बघून पण लिपसिंग करा. इथे बघूनच करा. आणि तू गाणं वाजता वाजता करायचं. गाणं कानात ठेव आणि वाजता वाजताच करायचं. आवाज नाही काढायचा. तू लिपसिंग जास्त कर, नाचून. हिंदी आहे, मराठी आहे? हिंदी. नवीन का जुनं आहे? नवीन आहे का जुनं आहे? जुनं. मीडियम. तू बोलू शकते, मीडियम बोलू शकतो. तू साई ट्रान्स वाजवते का? साई ट्रान्स नाही. कोई मिलेगा. चुराया Close, but you're not तू able to कर listen. ना. आता म्युझिक आहे काय? अबे किती म्युझिक. पण हे असं एक लिमिट असली पाहिजे. काय फुल टाइम थोडी मी बोलणार. यू हॅव टू रेकग्नाइज विद इन. अरे मग तू नीट असं करते, नीट शब्द असे दिसले पाहिजेत ना म्हणून. हे तुझं चांगली चीटिंग आहे. अजून मी कसं करू? बघ त्याच्यात बरोबर केलंय की नाही मी. गाणं जर तुम्हाला कळलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मला आणि बबलू शेटला आता काही आठवत नाही आहे ते गाणं. सो ही बघा, हे इथे आम्ही एकदा लघुशंकासाठी थोडंसं 1-2-5 मिनटासाठी थांबलो होतो. ही जागा बघून तुम्हाला थोडंसं महाबळेश्वरची वाईब येत नाही आहे? अगदी बरोबर. हे रस्ता होता घाटातून. हे बघा, हे असा घाट होतं आणि जसा घाट संपला तसा हा समुद्रकिनारा दिसायला लागला. आणि जसा समुद्रकिनारा दिसायला लागला तसं आम्हाला कळलंच की येस, ॲलिग्रियाची चाहूल आता जास्त स्ट्रॉंग होत आहे आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनच्या लवकरात लवकर पोचणार आहोत. सो जास्त लांब नव्हतं इथून, तरी साधारण 45 मिनिट्स लागलेच आम्हाला. आणि माझ्याबरोबर जात आहे तर नक्कीच आपली टॉनिक वॉटर तर आपल्याबरोबर असलंच पाहिजे. सो हे बघा आपलं टॉनिक वॉटर. आणि हे काकांबरोबर स्वाती डिस्कस करत होती की अराऊंड आता 10 मिनटात आपण पोचू. आणि पोचल्या मी डायरेक्ट तुम्हाला ते लोकेशन आणि त्या प्रॉपर्टीचं आवाज ऐकवणार आहे. आणि अगदी किर्र सन्नाटा ज्याला म्हणतात ना ते हे बघा, ऐका. सो गाईज, आम्ही फायनली ॲलिग्रियाला पोचलो आहोत आणि खूप सुंदर जागा आहे, अगदीच मस्त आहे. बॅकग्राऊंडला आवाज ऐका, शांत.
आमची फेवरेट ब्लॉगर आहे, ट्रॅव्हल ब्लॉगर, आणि आमची मैत्रीण प्राची प्रसाद हिने आम्हाला हे सजेस्ट केलेलं. सो बेसिकली तिने रील टाकलेला. बट प्राची, गुड चॉईस, लाईक द प्लेस. सो हाय गाईज, फिलिपिन्समध्ये ऑफ सीझन येण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की हे पूर्ण रिसॉर्ट जे आहे, जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, त्यात फक्त आम्ही दोघेच राहतो आहे. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त या पूर्ण रिसॉर्टवरती लिटरल कोण नाही आहे, कोणच नाही. इट्स जस्ट अस. आणि हे सगळं स्विमिंग पूल वगैरे ज्या काही गोष्टी तुम्ही बघताय त्या सगळ्या यूज इट. ऑफकोर्स थोडं काळजीनेच वापरावं लागेल. पण असं आहे की समजा ना की आम्ही स्वतःचा रिसॉर्ट उघडला आहे फिलिपिन्सला, तसेच फील येते. सो गाईज, जसं तुम्हाला सांगितलं की इथे रिसॉर्टमध्ये कोणच नाही आहे, बट तुम्हाला माहितीच आहे इथे बीचच्या बाजूला आहे आमचा रिसॉर्ट. सो इथे ना वेगळ्या तऱ्हाचे एकदम असे खेकडे आहेत जे वरती रूफवरती गेले. एक दिसला मला, आता नेक्स्ट दिसला तर मी दाखवतो तुम्हाला. इथे प्राणी खूप आहेत, म्हणजे आवाजाने उंदीर, नंतर खेकडे वगैरे असे विचित्र विचित्र प्राण्यांचे आवाज येतात. किती वाटते बघूया. इट्स अन ॲडव्हेंचर. लेट्स सी अँड एन्जॉय. आहा, चंद्र आहे साक्षीला. आणि या स्विमिंग पूलमध्ये मी फोन घेऊन आलेलो. इथे येण्याच्या 10 दिवसांआधीच मला बबलू शेटने हा फोन गिफ्ट केलेला. सो म्हणून चेक करत होतो हा खरंच वॉटरप्रूफ फोन आहे का. पण भाई, चंद्र बघा यार, किती सुंदर दिसतोय. लिटरली या जागेचा नशाच झाला होता. सुंदर जागा, अँड ओनली फॉर आवर सेल्स. हे बघा काय सिनेमॅटिक व्ह्यू कॅप्चर केलाय. एन्जॉय. सो गाईज, मी इथे मस्त एन्जॉय करतोय माझं वेकेशन. आणि बबलू शेटला बघा. थांबा, तुम्हाला बबलू शेट दाखवतो. हे बघा, बबलू शेट काम करते. कॉर्पोरेट लेबर. सो मी नेहमी बोलतो ना की आमच्या दोघांमध्ये मी बायको आहे आणि बबलू शेट नवरा आहे. हे बघा सबूत. काम करतात बबलू शेट फुल एकदम राजासारखे बसून. याच समुद्राच्या पाण्याच्या खळखळाटात आजचा आपला ब्लॉग संपवूया. आणि उद्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया इथे ॲलेगिरियाच्या आजूबाजूचं सगळं ठिकाण बघायला. खूप जास्त ॲडव्हेंचरस आहे. सो हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे पाणी शांतपणे एन्जॉय करा. बाय.